आता कोणाचंच नाव घेत नाही, फक्त लांबून दुरून आलेल्या महिनुद्दीन बागवानांचं एकटं घेतो आणि यशवंत गोसावींचं घेतो, बाकी सगळे आपलेच आहेत. आणि सुभान नदी शेख नाही, आतल्या लोकांचं नाही, बाहेरच्या लोकांचं नाव. सुकुमार कांबळे साहेब. पण आता नावात वेळ घालवायला नको. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उभा आहे. आपलं घड्याळ चोरीला गेलेलं आहे आणि चोरीला गेलेलं असल्यामुळं सुप्रीम कोर्टाने त्यांना असं सांगितलेलं आहे की त्याच्या खाली लिहा की हे सगळं चिन्ह न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळं काल परवा सुप्रीम कोर्टात एक तारीख झाली. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अरे शरद पवार साहेबांचे सारखे फोटो का वापरताय, त्यांच्या रील्स का वापरताय, कधीतरी स्वतःच्या पायावर उभे राहा. असं मी नाही, सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं. आज आपल्या सर्वांना माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी बरेच मुद्दे सांगितले असतील अशी माझी खात्री आहे. इस्लामपुरातल्या आणि परिसरातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी आपल्या गेले 20-25 दिवस, महिनाभर अथक परिश्रम केलेले आहेत. उद्या संध्याकाळी 6 वाजता प्रचार संपणार आहे. मी आपल्या सगळ्यांच्या रील्स माझ्याकडं व्हॉट्सअपवर यायच्या, ते बघायचो महाराष्ट्रात कुठेही असल्यावर. या इस्लामपुरातल्या चौकात चौकात तुम्ही सगळ्यांनी सभा घेतल्या, त्यालाही जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला. गावागावात प्रत्येक ग्रामपंचायतीने, गावातल्या कार्यकर्त्यांनी गावात सभा घेतल्या, त्यालाही उत्स्फूर्त लोकांनी प्रतिसाद दिला. मला वाटतं की निवडणुकीतलं आपलं सगळ्यांचं काम बघून आपल्याला या निवडणुकीत बऱ्याच मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याची संधी आहे. महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात जाऊन आलोय. मला अपेक्षा आहे की उद्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडी ही पुन्हा सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं सरकार येईल असा मला ठामपणाने विश्वास आहे. गेल्या 2 दिवसात महाराष्ट्रातल्या 10-15 मतदारसंघात जाण्याची संधी मिळाली. जशी निवडणूक जवळ यायला लागली आहे तसा उत्साह लोकांचा वाढायला लागला. आणि पवार साहेब 84 वर्षाचं वय असताना दिवसाला 8-9 सभा घेत आहेत आणि त्यांच्या सभेसाठी उत्स्फूर्तपणाने 15-20-25 हजार लोकांची उपस्थिती ही महाराष्ट्राने त्यांना दिलेली पावती आहे की आम्ही तुमच्या मागं, तुमच्या नेतृत्वाला आम्ही सलाम करतो, तुमच्या मागच आम्ही राहणार आहे. दिलीप तात्यांनी मगाशी भाषणात सांगितलं की काय काय यापूर्वी झालं. पक्ष फुटला त्यावेळी आम्ही सगळेच बसलेलो होतो. आमच्या बैठका झाल्या. आपल्या मतदारसंघातल्या प्रमुख काही लोकांना मी बोलवलेलं आणि मी त्यांना परिस्थिती सांगितली अशी आहे. सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवलं की पुरोगामी विचाराच्या शरद पवार साहेबांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीचा आग्रह जो ते करतायत त्याच्या मागे आपण उभा राहू. कोणाच्या तरी मागं जात, कोणीतरी पळून गेलं म्हणून त्याच्या मागं आपणही पळा असला उद्योग करायला नको. पडेल ते होईल, थोडा त्रास होईल.